धन्यवाद. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून आजच्या या श्रीदेव कालेश्वर देवाच्या पवित्र स्थानामध्ये दरवर्षी प्रमाणे मोठ्या उत्साहामध्ये 16व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने श्रीदेव सत्यनारायण श्री महापुरुष आयोजित करून भगवंताचं नामस्मरण प्रबोधन आणि मनोरंजन करण्यासाठी आपले सामने तिरंगी महिलांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा 3 बोळ्या मी स्वतः संपूर्ण के गावामध्ये लिंगावर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग सुरुवातीला ज्यांनी प्रार्थना नोटेशन आणि रुपावली सादर केले ते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी मुळा माझे सर्वमित्र सामान्य विरोधची चौथी मुळा त्यांचे घोडगे बंगली तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्याच्यानंतर त्यांनी सुरुवात केली ते सिंधुदुर्गातील नामवंत भजनी मुळा माझे सर्वमित्र सन्माननीय गोविंद सावंत मुळा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आता 3 मुळाला कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी या काळेश्वरवाडीतील ग्रामस्थांनी आणि आमचे परममित्र सन्माननीय राजू नाईक आणि उपयुक्त करून दिली. त्यापासून इथल्या आयोजकांना मी धन्यवाद देतो. म्हटल्यावर नामवंत भजनी मुळा पकवाजमध्ये धन्यकरणी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित आहेत. यामध्ये पकवाजमधून यश त्यांच्यामध्ये केवळ मिराशी बुवा त्याचप्रमाणे माझ्याशी या कार्यक्रमासाठी ज्याने संपर्क केला ते माझे मित्र सन्माननीय राजू नाईक होते, माझे गुरुमित्र सन्माननीय संतोषी नाईक होते बुवा, त्याचप्रमाणे प्रथम नाईक धुरे, त्याचप्रमाणे संदेश नाईक धुरे, सर्वांच्या मी नटवंत बोलतोय. त्याचप्रमाणे आमचे जवळचे मित्र सन्माननीय विश्वास नाईक धुरे आणि उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणाची मी नतमस्तक होतो. माझं मार्गदर्शक आई हवाईने विचारण्याची नतमस्तक होऊन दोन्ही मुळांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनीश्वरांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आईवडिलांचा आशीर्वाद देऊन महाराष्ट्राचा आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांना धन्यवाद. झालं जरा मला फक्त लेवल द्या किंचित. या कुंदेंदु तुषार हार धवला, या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावर दंड मंडित करा, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु तिर्वी, या ब्रह्माच्युत शंकर प्रभु तिर्वी,
सामां पातु सरस्वती भगवती सरस्वती भगवती पेटीचा आवाज वाढवा निशेष जाट्या पहा निशेष जाट्या पहा कुंडली गवळला उशीर झालाय. अतिशय स्तुत्य कार्यक्रमाचं नियोजन इथल्या आयोजकांसाठी एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करूया. राजूजी आणि त्यांच्या मी इथल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो. सलग दुसऱ्या वर्षी मला या ठिकाणी संधी दिलात. भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. स्वर, टाळ आणि मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसरायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नोवे उंगळवाणी नरका जाय चुकेना. आपण भजन किती सुंदर करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपल्या मुखातून एखादा वेडा वाकडा शब्द गेला तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य असते. दोन्ही बुवा अतिशय नावाजलेले आहेत. माझ्या पूर्वीपासून ते भजन करतायत. एक 35 वर्ष करतायत, एक 30 वर्ष करतायत. चव्हाण बुवांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर भजन सध्याच्या आमच्या लेवलला जे डबलबारी क्षेत्रामध्ये बुवा आहेत त्या बुवांमध्ये माझं वैयक्तिक मत आहे 1 नंबर. रुद्र दुधवडकर यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे आणि माझे मित्र संदेश बुवा यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. सध्याच्या घडीला त्या लेवलला जे बुवा बसतात म्हणजे या वयात त्याच्यामध्ये माझं वैयक्तिक मत आहे मी 1 नंबर विनोद चव्हाण बुवांना देतो. पेटी अतिशय सुंदर. त्यांच्या एवढी पेटी सध्याच्या घडीला
डबलबारी क्षेत्रामध्ये बुवा कुठला वाजवत असेल असं मला वाटत नाही. फक्त एकच परिपूर्ण होण्यासाठी विनोद चव्हाण बुवांना एकच गोष्टीची कमतरता आहे, ती म्हणजे तोंडावर आळा आणि मंडळांचे फोन. जी आपल्याला मंडळ बाऱ्या देतात त्यांचे फोन उचलले आणि थोडासा तोंडावर आळा घेतला तर विनोद चव्हाण सारखा सिंधुदुर्गात डबलबारी क्षेत्रामध्ये सध्याच्या घडीला बुवा नाही. तो परिपूर्ण बुवा आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. बाकी हे तुमका काय बोलले त्या मताशी मी काही सहमत नाही. पण एखाद्या बुवाने आपण त्याच्या भजनाचा रिस्पेक्ट करतो, रागा तालांचा आपण चांगला अभ्यास आहे असं म्हणतो, आणि अशा बुवाला आपण ढोराचा राखणा बोलतो. हे कुठेतरी मला खटकलं. कारण त्या कलावंतांचा ठीक आहे, एक वेळ मी म्हणतो काजी काढून इलो असं म्हटलं तरी चालला असता, पण ढोराचं राखणं म्हणजे एकदमच लेवल कमी करून, अर्थात त्यांचं म्हणणं चुकीचं नाही असतात, पण बोला दाखवूचा नसता ते बाबा ह्यांच्या बाबतीत काय बोलता नाही. आणि एक बुवा तुम्हाला सांगून ठेवतो, तिरंगी सामना जेव्हा असतो ना तेव्हा नंतर तू काय करशील आमका माहिती आहे. म्हणजे लंकेक सोन्याचे विचार आमका काय करूचे, आम्ही चिरे खाणीवाले, आम्ही देवगडवाले, आंब्याचा काही यंदा खरा दिसत नाही. तर काय थोडाफार मी म्हणतोय ना टोमणी तरी मारा ना, आता ती मजा येत नाही ना. आता आम्ही बोलणार, तू आमका कान पावणार, मग लोक म्हणणार लोकांची आणि गुंड्याची वाट लावल्या, वाट लावून घेऊचव ना, ही गोष्ट वेगळी हा. पण एक सांगतोय, बोला ना थोडाफार प्रेमान बोला, चांगला बोला आमच्याबद्दल, मग वाईट नाही जमत. आम्ही बोलणार आणि त्याच्यानंतर विनोद चव्हाण तुटून पडणार, मला सांगता त्या का मधी मधीच मी गप बसणार नाही, मी कांड पावणार बोललो होतो हे का सांगता. तुमची हिंमत रे दोघांची, तुम्ही कांड पाहुणे विसून जावा. हा अरे तो खरा सांगा, ते का मी ओळखते तेवढं तू ओळखतो. तो एक सांगून ठेवतोय या बुवाचा, यो पहिला अंदाज घेणार मैदानाचा, त्याच्या बाजून काय मी सांगताय ना. तुम्ही माका त्याका 10 वर्ष ओळखतास, माका त्याच्या अगोदर पासून हे बापारडेवासी ओळखतो. तो अंदाज घेणार, ज्याची बाजू पडती हा, ज्याची बाजू पडती हा त्याच्याच बाजून तो जाणार. मी सांगायला ठेवते आज होय वाटते बघ, तुला अंदाज घेऊ तुझी आज पडती या बाजू, त्यांनीच चांगल्या ना. तुझी डेअरिंग झाली नाही, तू थोडं नर्वस दिसतं, अरे तो वैयक्तिक प्रश्न आहे ना, असा ना नर्वस. भजन चांगला केलं ना. माका फक्त एकच सांगूचा हा चव्हाण बुवा, जो मगापासून काय जो होय पाजळीत होतो ना, त्याचं नोटेशन चुकला हा मागाशी. तर खरी चुकला ना तर तू दाखवायचा, नाही तर मी गजरात दाखवतो. हा नाही तर हय तू मारल्यासारख्या कर, मी रडल्या कर असले धंदे बंद करा भजनाच्या बाबतीत, लोकांचे पैसे फेडा. हे सांगता मी 10 वर्ष येईल, मी म्हणते तू 20 वर्ष कुठं मारून राहू, आमका काय बोलतो हा, कुठं मारून राहू ना तू वयच राहू. काय सांगतो मी 10 वर्ष आलो आहे, मग 10 वर्ष आलेला मुळा बुवा झक मारीत रस्ता चुकेल काय मला सांगा, तो पडेल का गेला. कसल्या लोकांना फसवण्याचे धंदे करतात. मी म्हणतोय 20 वर्ष येईल, पण मी गेल्या वर्षापासून सुरुवात केली, पुढच्या वर्षी इलय ना होय न चुकता. मी गेल्या वर्षा होय बोलवून जर यंदा माका धापू केल्याने असतो ना तर मी मान्य केलं असतं, लोक होय परफॉर्मन्स चांगलो झालो नाही, म्हणजे गेल्या वर्षाचो माझो पण चांगलो झालो म्हणूनच माका यंदा हाडलो. आणि तुका एक सांगतोय, तुका जो यंदा होय तुझं नावच नाही होत मुळात. आम्ही 2 बुवा जर मिळालं नसतो तर गुंडू बुवा आजही नाही होतो. तुका आज निरोप समाज असं मी म्हणणार नाही, तू नाही मी म्हणणार, कारण विनोद पेक्षा माका गुंडो होय, माका कांडपाऊक सगळ्यात घेऊ आवडता. खरं सांगतोय, एका कांडपाऊकची मजा येते ती त्याका नाही. यो शांत राहता मजा येता, म्हणजे काय ऐकायला घेत नाही, म्हणजे बोलत राहतो लोक. अरे नुसतं आकडाच येत सर. आता इकडे बघ कोण तो, हे बघ विनोद चव्हाण जर एखादं वाक्य बोललो ना तर त्याच्याकडे भजन आहे, मी सांगतोय. त्याच्यामुळे 2 गोष्टी त्याची ऐकायला घेऊचेच. इथे बुवा आहेत भजनी बुवा, 2 गोष्टी विनोद चव्हाणचे समोरच्या बुवाला ऐकायला घेऊचेच. आता काल आम्ही 2 जण होतो, थैलो परफॉर्मन्स विचार ना, विचार युट्यूबला होय, माझ्याकडे व्हॉट्सअपवर मेसेज दाखवतो, तेव्हा तू माझ्या नादाला लागा नको. आणि तुझ्याकडे हा काय तर मला सांग ना बस. काय हा ती पेटी आता ए तू पुढे ये.
अरे बुवा, तू सांगतोस 35 वर्षाची नोटेशन. विनोद चव्हाण, तू जर त्या सरस्वती मानत असशील तर सांग, परशुराम मोहनची किंवा चिंतामणींची नोटेशन डायरेक्ट आणून तू भजनात म्हणू शकतोस? डायरेक्ट येऊन म्हणू शकतोस का? त्याच्यासाठी घराकडे घासूचा लागतं ना. हा, रियाज पाहिजे ना. मग माका म्हणाचा विलास पाटलानी एका कधी नोटेशन घेऊकच नाही की काय? तुझा स्वतःचा काय तर आधी तू सांग. मी 35 वर्ष माझ्या परशुराम मोहनची गातय, मी मान्यच करतोय, मी त्यांचं वारसच असय. तुझा काय तर सांग. अरे बेवारसच काय तू? त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे तुझ्यावर सगळी बारी आ. अरे मी म्हणतोय माता राजू नाईक दुरे आज सांगतो या पवित्र सणात नका बोलू नको, पण जो आज बोलवलास आजचं परफॉर्मन्स महत्वाचा. तुका जो 10 वर्ष बोलवतात ना गुंडू सावंत, त्या काळेश्वराक समोरून सांगतोय तुझ्या भजनावर अजिबात नाही बोलवीत. तुझ्या राजूचे संबंध वैयक्तिक चांगले होते म्हणून फक्त तू येतो. तुझ्या भजनात मला विकोळीला 9 वेळा बोलवलं, मला पण कोपरला 8 वेळा बोलवतात. मी काय बाबा या बनून फिरा. अरे मगातपासून जा काय का तू मारल्यासारख्या कर, रडल्यासारख्या कर. कसली भजना करतात रे दोघवले? सामान घेऊन जा घरात जरा. हे बाबा इथे सगळे भोमाटतात ते. थांबा हा गजरा पण घेऊन नाही तो कांडभाव मगा कांडभाव तरी दोघं. संजू तुझ्या बुवा काय बोलले, तो जा माझ्या परातलो तर उद्या परत भांडुपला तोच हा. मी सांगायला ठेवतोय, तुम्ही सांगताच तसाच मी करतो. काय का मग सांगतोय? हा तू फक्त परत आज माझ्यावर तू आमका खेळवतास. तुम्ही आज कसा मी लावून देतोय का फक्त बघा. हे सांगता लोके बुवा सगळा खोटा सांगतात, तो सत्यात बरोबर आहे. विनोद चव्हाण सत्यवादी हा, पण मी सांगतोय विनोद चव्हाण कधी कधी थुकच लावता, 100% लावता. मी सांगतो असू देत ना, त्याच्यावर तो माका बोला, तू नको काळी गाडी. तो आयुष्यभर आज लोके बुवाचा आणि विनोद चव्हाणच्या भानगडी लावून सिंधुदुर्गातलो हो बुवा खाली बुधा लक्षात ठेवा. फक्त त्याका खोळ्या काय कळत नाही त्याच्यातला, तुका समजत नाही. तू अरे आज 35 वर्ष या क्षेत्राचं भजन करतोस ना, थोडासा आत्मपरीक्षण कर. ज्यावेळी तुझा हात बाह्या झालो ना तेव्हा लोके बुवा पेटीवर रडलो हा, आणि हो सांगता काय नाही होतो तो तू सांगलंस. अरे काय तुम्ही ते माका खेळवतास. असू दे आता जास्त काय, आता पाणी लागणार. लोके बुवा जोपर्यंत बोललो नसतो ना राजूजी, पैसे फुकट गेलो असतो. माझे 1000-2000 वाढवा. एका 10 वर्षा पोचलास ना, माका आता पोचा 15-20 वर्षा. तुझं सत्कार आता मग देवा चप्पल. पण एक भगिनीनो एक सांगतो, हो माणूस बाकी भजनाच्या बाबतीत शून्यचा. तुम्ही मान्य करू नको, मी करतोय. मी सांगतो पण माझा एकदम जिवलग मित्र हा. म्हणजे आमचा आम्ही दोघे जण जर आमच्या बायकांशी बोलत नाही ना तेवढा आम्ही वैयक्तिक बोलतो. एवढं रिलेशन हा. दोस्ती दुनियेत 1 नंबर सिंधुदुर्गात लोक आहे. आम्ही पोटकिडकीनच सांगतोय. पण तुका खोटे गुण तू माझी कशा गुगाच काढलास. मी तुका काय बोल, माझी बारी पण नाही झाली आणि लोकात किडे होत. तुझ्यात रेमण आणि सुलेमान होते यांना माहिती नाही. हो तू माझी कळच काढलं की ते मग बसलेला काढली होते मी. तुका दादा म्हणून गेला असते आता बोलतलं मका काय तुका शपथ बोल मका काय बोललो ते रोज माका काढ पावतो ना. आज हिंमत असली तर त्याची गळ काढून दाखव. तुका विनोद चव्हाण काय बघून आता आज काळात मगाशी काय सांगलं तर नंतर सांगतोय. पण तू फक्त त्याला बोला नको, मग मी बाकीचा सगळा विनोद सांगणार. असू दे तर मी सांगते ना नंतर, पण मी तसा नाही सांगणार. तुझ्या आजचं परफॉर्मन्स बघणार. संजू विचार कसं वाटतंय? गार वाटतंय ना? काही बोके आहे का सुरुवातीपासून तो घाल विनोद समारंभात. विनोद असा बोला ना, एक लक्षात ठेव. गुंडू सावंत 10-15 वर्षाचे नसतात नाही आपल्या डबलबारी क्षेत्रात. तुका पण कोण विचारतो नाही आणि माका कुत्रो पण विचारतो नाही. खरं सांगते मी. त्याच्यामुळे उगाच तू उचलली जी ते काय विनोद समारंभ तुका कुठं मारतो हा, आणि तुका बोलवतले राजू याक मात्र भारी सांगायला हे या अण्णा म्हणजे आपल्यातून गेले
त्यांच्या पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतोय. अण्णा एक नंबर तेचे लाडके होते, म्हणजे तेचे. बाकीचं मी काय आता सांगत नाही, फक्त त्यांनी माझ्या कळीताच पाडायचा दोघांनी, म्हणजे खास करून ते आणि होतेच. विनोद चव्हाण बुवांचे ते खूप लाडके होते, पण ह्यांनी काय सांगले 2 नंबर तेचे लाडके होते, म्हणजे आता माझं बोलत नाही. राजू तुम्ही यायचे लाडके, माझं बोल हे बापारड गाव तो सगळं माझं मनात, मी आता स्वतःच्या मनात म्हणतोय. हा, आणि मी आता नोटेशनला सुरुवात करतो. तुम्ही काय करू जाता तिकडे करा, माझी तयारी आहे. आता फक्त मंगला गावाखोळ्या, म्हणजे मंगला ट्रेन गावाखोळी जाताना याची दक्षता दोघांनी घ्या. हा, नाही तर तुम्ही आटपच्या पटकन जाशाल तर माका परत आकडे आकडे वळणा मारीत जाऊची होय ना. एका पण गावाखोळी तुमका नाही तर माका आज काय बोललास, दोघांचे सीट नाहीत लक्षात ठेवा. तुमका मी बाथरूमच्या बाजूकच दोघांना बसून घ्यायला सांगायचं तुका माझी सीट देऊन, फक्त तू माका बोला नको. काय जणांना आवडत नाही माझा बोलणार, पण असा बोलला नाही झालं तर लोक थांबायची नाही. मी तुमची माफी मागतोय, नोटेशन घेतो. देवा आत्मा परमेश्वर आत्मा परमेश्वर. या ठिकाणी आमचे परममित्र प्रसाद नाईक दोरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. या
विनोदी भजनाला सुरुवात श्री शरद प्रभू शाखा प्रमुख यांच्याकडून हे 500 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय कृष्णा फाळके यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. धन्यवाद. रुपावली घेतो लगेच. गेल्या वर्षी पण येईना यात. श्री साईनाथ राऊळ यांच्याकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. रुपावली घेतोय. सुंदर देहान सुंदर देहान सुंदर देहान सुंदर देहान सुंदर देहान Yeah.
मित्र सन्माननीय सत्यवान मिराशी बुवा नाडन आणि या वाडीतील जावई यांच्याकडून 151 रुपयांचं बक्षीस आहे. उद्या 18 मला तर 12 वाजून गेले हो, एक मिनिट. आजच सकाळी 10 वाजता सांस्कृतिक भवन जामसंडे या ठिकाणी शेतकरी मेळावा आयोजित केलेला आहे. तरी सर्व आपल्या देवगडवासियांनी या मेळाव्याला उपस्थित राहून आपला जो आवाज आहे तो शासनापर्यंत पोहोचवायचा आहे. सर्वांनी जे शेतकरी बांधव आहेत, आंबा व्यावसायिक आहेत, काजू व्यावसायिक आहेत, सर्वांनी उपस्थित राहायचं आहे या मेळाव्यासाठी. माझे मित्र विश्वास नाईक झुरे यांच्याकडून हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.